माझा साधा प्रश्न आहे, अजितदादांबद्दल जे घडलं तुमच्या परिवारात घडलं असतं, दोन गट असते तुमच्या परिवारामध्ये आणि ती व्यक्ती कर्तृत्वाने मोठी असते, तर भेदभाव विसरला असता का नसता? त्या व्यक्तीकडे बघून तुम्ही प्रचार केला असता का नसता? का पार्टीकडे बघून करणार? व्यक्तीकडे बघून, म्हणून दादांकडे बघून आम्ही त्यांच्या घरातल्या त्यांच्या पत्नी म्हणजे सुनित्रा काकी यांचा प्रचार तिथे करतोय. परवा शेवटचा दिवस आहे, मतदान होईल आणि मतदान झाल्यानंतर मग विचाराची लढाई ही तशीच पुढे राहणार. पण आता दादांकडे बघून दादांसारख्या बहुजन समाजाला पुढे घेऊन जाणारा, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाला एकत्रित घेऊन लोकांसाठी काम करणारा आज या महाराष्ट्रामध्ये दादानंतर कोण लोकनेते आहे तुम्ही सांगा? बहुजन समाज कुणी आहे का? नाव सांगा. कुणी हुशार असू शकतं, प्रशासनावर वचक असू शकतो, पण लोकप्रिय असू शकत. काही लोक काही भागांमध्ये आहेत, काही लोक काही समाजाचे आहेत, पण बहुजन समाजाचा सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाणारा, सर्व महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात प्रत्येक महाराष्ट्राच्या गावामध्ये ज्याची ओळख असणारा, ज्याचा दबदबा असणारा आणि गेल्यानंतर म्हणजे लोकांमध्ये तर त्यांची चर्चा होती, पण माणूस गेल्यानंतर या माणसाची किंमत कळते. आणि आज महाराष्ट्रात प्रत्येक व्यक्ती म्हणतो की एक लोकनेता आपण गमावला. या दादांसाठी आम्ही त्या ठिकाणी प्रचार करतोय आणि या दादांना तिथं जे 28 जानेवारीला जी गोष्ट घडली तर त्याच्या मागे काय कसं त्याच्या खोलात गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही, लढल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचं एकच मत आहे, जर आम्ही आमच्याच व्यक्तीसाठी लढू शकत नाही, आमच्याच माणसासाठी लढू शकत नाही, तर मग सामान्य लोकांसाठी कसं लढणार? ही भूमिका आमच्या सर्वांची असल्यामुळे ती भावनिक समजा नाही तर काही समजा, पण लढणार तर लढणार आणि जिंकल्याशिवाय राहणार नाही. कारण न्याय हा आपल्या माणसाला आपल्याला द्यावाच लागतो आणि त्या दृष्टिकोनातून आमचा हा लढा आम्ही उभा केलेला आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो. आणि उद्या जाऊन जेव्हा केव्हा इलेक्शन्स होतील, जी कुठली भूमिका त्यावेळेस त्या ठिकाणी घ्यायची असेल, तेव्हा सर्वांनाच विश्वासात घेऊन इथल्या लोकांना काय योग्य आहे, या लोकांना आपल्याला कशा पद्धतीने न्याय देता येईल, हे सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊनच त्या वेळेचे त्या ठिकाणी निर्णय हे घेतले जातील एवढं आपल्या सर्वांना आश्वासित करतो. आणि पुढच्या कार्यक्रमाला जायची परवानगी तुम्ही त्या ठिकाणी द्यावी एवढी